नमस्कार. लिटल स्टोरी बुकमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. भारतीय संस्कृतीत प्रत्येक व्रतामागे एक महान इतिहास आणि त्याहूनही मोठे शास्त्र दडलेले आहे. असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली काळ म्हणजे प्रदोष. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्या विषाने संपूर्ण जगाचा अंत होणार होता, ते विष महादेवांनी एका क्षणात का प्यायले? आणि याच घटनेतून प्रदोष व्रताची सुरुवात कशी झाली? आज आपण या कथेच्या मुळाशी जाणार आहोत आणि यामागील विज्ञानाचा उलगडा करणार आहोत. कथा सुरू होते सत्ययुगातील त्या महान घटनेपासून, जिला आपण समुद्र मंथन म्हणून ओळखतो. अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांनी वासुकी नागाचा दोर करून आणि मंदार पर्वताची रवी करून क्षीरसागर घुसळायला सुरुवात केली. या मंथनातून अनेक रत्ने बाहेर आली. ऐरावत हत्ती, उच्चैश्रवा घोडा आणि माता लक्ष्मी प्रकट झाली. पण अचानक समुद्रातून एक भयानक आवाज झाला आणि चहूबाजूंनी काळा धूर पसरू लागला. हे होतं हलाहल नावाचं काळकोट विष. या विषाचा प्रभाव इतका जहाल होता की त्याच्या नुसत्या वाफीने सृष्टीतील प्रत्येक जीव गुदमरू लागला. ब्रह्मा आणि विष्णूंसह सर्व देव हवालदिल झाले. सृष्टीचा विनाश निश्चित होता. अशा संकटकाळी केवळ एकच शक्ती जगाला वाचवू शकत होती, ती म्हणजे महादेव. सर्व देवांनी कैलासावर धाव घेतली. महादेवांनी जडाची ही व्याकुळता पाहिली आणि त्यांनी ते विष स्वतः पिण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी ते विष प्राशन केले, तेव्हा माता पार्वतीने ते विष महादेवांच्या पोटात जाऊ नये म्हणून त्यांचा गळा हाताने दाबून धरला. परिणामी ते विष महादेवांच्या कंठातच थांबले. विषाच्या तीव्रतेमुळे महादेवांचा कंठ निळा पडला आणि संपूर्ण विश्वाने त्यांना नीलकंठ ह्या नावाने वंदन केले. पण कथा इथेच संपत नाही. विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा दाह होऊ लागला. ज्या दिवशी ही घटना घडली, तो दिवस होता त्रयोदशी. सूर्यास्ताची वेळ झाली होती आणि महादेवांनी त्या विषावर विजय मिळवला होता. सर्व देवांनी मिळून महादेवांची स्तुती केली आणि त्यांचा दाह शांत करण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीच्या शिंगांच्या मध्ये उभे राहून आपले दिव्य तांडव नृत्य केले. ह्याच संधी काळाला, जिथे दिवस संपतो आणि रात्र सुरू होते, प्रदोष काळ म्हटले जाते. हा काळ आपल्या आयुष्यातील सर्व दोषांचे निवारण करणारा ठरला. आता वळूया या व्रताच्या वैज्ञानिक बाजूकडे. प्रदोष काळ हा चंद्राच्या कलेवर अवलंबून असतो. आधुनिक विज्ञान ज्याला ऑटोफॅजी म्हणते, त्याचा संबंध या उपवासाशी जोडला जातो. जेव्हा आपण या विशिष्ट काळात उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीरातील पेशी स्वतःमधील टाकाऊ पदार्थ आणि विषारी घटक टॉक्सिन्स जाळून टाकतात. जसे महादेवांनी विश्वाचे विष पिऊन सृष्टी स्वच्छ केली, तसेच या दिवशी केलेला उपवास आपल्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करतो. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील पेशींचे पुनरुज्जीवन होते. म्हणूनच प्रदोष व्रत हे केवळ धार्मिक बंधन नसून ते दीर्घायुष्यासाठी केलेले एक नैसर्गिक उपचार आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा हा अभूतपूर्व संगम आपल्याला सांगतो की निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेणे हेच निरोगी जीवनाचे रहस्य आहे. श्रद्धेने आणि माहितीने केलेले प्रदोष व्रत तुमच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला ही सविस्तर माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच दर्जेदार कथांसाठी लिटिल स्टोरी बुक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत ओम नमः शिवाय.